अचानक आज हप्ता जमा झाला. हो, ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण नोव्हेंबर हप्त्याची 1500 रुपयाची वाट बघत होते, तो हप्ता सुरू झाला आणि KYC झालेल्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आला. आता यामध्ये एक तुमचा प्रश्न असेल की फक्त KYC वाल्यांनाच हप्ता मिळेल का, आणि ज्यांची KYC झालेली नाही त्यांना हप्ता भेटेल की नाही. तर हे बघा, आता सध्या तरी ज्यांची KYC झालेली नाही त्यांना पण हप्ता मिळणार आहे आणि ज्यांची KYC झालेली आहे त्यांना पण हप्ता भेटणार आहे सध्या तरी. परंतु एकदाची मुदत संपली त्यानंतर जरी तुमची KYC बाकी असेल आणि मुदत संपून गेली KYCची, तर मग पुढे तुम्हाला नवीन वर्षापासून हप्ता येणं बंद होऊ शकतो. आलं लक्षात? तर असं होणार आहे. राहिला विषय 1500 रुपयाचा. तर नोव्हेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. तुमचं मोबाईल नंबर बँकेशी लिंक असेल तर मेसेज तुम्हाला पडतो, बरोबर.